हॅलो गाईज, तर मी आलेली होती माहेरी. तर हे बघा, माहेरी आल्यानंतर आईचं काळीज, आईची माया. तर माहेर म्हटलं की तर आपलं इकडनं गाठोडे नेणं ते झालंच. तर काय ना, मी आईला म्हटलेलं की मला नको आहे काही, मी असते गुजरातला आणि माझं माहेर आहे चंद्रपूर डिस्ट्रिक्टतील सिंदेवाही तालुका, म्हणजे सिंदेवाही सिटी. तर मी म्हटलं आई मला काही नको आहे. तरी माझी आई कशाला ऐकते आहे. मी माझं बॅग पॅकिंग करायला घेतलं आणि टोळ्या पॅक करायला. सो मी म्हणतोय का आई नको ग नको ग, पण आई काही माने ना. तर असं प्रत्येका मुलींसोबत होतच असतं. आईच्या घरी जरी नसलं तरी आई विकत घेऊन का होईना पण आपल्या लेकीला देतच असतं. असं असतं माहेर पण. तर माहेरामध्ये असो नसो तरी आई आपल्या मुलींसाठी काही ना काही धडपड करतच असते. अशी ही माझी माहुली. तर मी आलेली होती. तर ही बघा माझी छोटीशी डॉल, म्हणजे माझी प्रिन्सेस, माझी मुलगी. तर ही खायला बसली कच्ची डाळ खायला आपली महाराणी. तर मम्मी तिला म्हणते की माझी नानुली डाळ खायला लागलेली. तिला काय माहिती की काय असतं एकदम प्युअर ऑर्गॅनिक डाळ खायला पण मस्त टेस्टी वाटते तिला. बाई बसली आमची मुठीत घेऊन. तर असं असतं माहेर पण. तर येताना खूप खुशी होऊन माहेराला जायचं या खुशीने निघून आली. पण आता परतीचा जेव्हा प्रवास लागला आहे ना, तर त्यामध्ये मन पण भरून येत आहे, पाय पण भारी पडत आहे. पण काय करणार, माहेर पण हे 2 दिवसासाठी. परतीचा प्रवास चालू झाला आणि माझं मन एवढं गहिवरून आलं, पाय एवढं भारी पडतं आहे. आणि तिकडनं आई एक 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 आपलं गाठोडं बांधणं चालू करत आहे की बाई हे घेऊन जा, बाई ते घेऊन जा, बाई ते घेऊन जा. मी म्हटलं अगं मम्मी नको, मी 23-24 तासाचा प्रवास तय करून इथपर्यंत आलेली आहे, मला बस तुमचा आशीर्वाद द्या. पण आईवडिलांचं एक काळीज असतं, एक मन असतं की लेक जेव्हा जायला लागली की त्यांच्याकडे असो नसो पण ते आपल्या पोळीसाठी छोट्या ना मोठ्या गाठोड्या बांधत. प्रत्येकच मुलीच्या नशिबी असतं. असं असतं माहेर पण. येताना खुशी खुशी आणि जाताना भरलेल्या मनाने, भरलेल्या आसवांनी माहेरपणाला अलविदा करत निघायचं असतं. काय आहे ना, माझी मम्मी मी रडली नाही पाहिजे म्हणून थोडीफार स्माईल देत असते, मला थोडंफार समजवत असते. पण काय आहे ना, माहेर ते माहेरच असतो, सासर शेवटी सासरच असतं. माहेराची गोडी सासरला लागत नाही आणि सासराचं हे गोड पण माहेर भेटत नाही, असं काही असतं. चला, माझा चालू आहे आता परतीचा प्रवास इथून गुजरातला निघण्याचा. सो बाय बाय, टाटा बाय बाय. लाईक सबस्क्राईब करा, मला माझे व्हिडिओ आवडत